अमरावती शहरात वाढत्या अवैध गावठी आणि देशी दारू विक्री विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। या अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्ष महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी पोलीस आयुक्त कार्यालयात धडक दिली। प्रहारच्या म्हणण्यानुसार शहरातील विविध भागांत बेकायदेशीर पद्धतीने गावठी व देशी दारू विक्री होत असून या व्यवसायामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत। परिसरात गुन्हेगारी, गोंधळ आणि असभ्य वर्तन वाढत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस प्रशासनाने या ठिकाणांवर नियमित छापे टाकून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। तुम्ही आमची हे मागणी कडकडाची विनंती आहे, तुम्ही हे तत्काळ थांबवा। त्याच्यावर तुम्ही जे काही बाल गुन्हेगार होत आहे, काही लोकांचा मृत्यू होत आहे, असे काहीतरी मुलं जे शिक्षणाच्या वळणावर जातात हे असे अवैध धंद्याच्या वळणावर चालले आहे। आणि शासनाला माझी मनपूर्वक एक विनंती आहे की सर तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काहीतरी याच्यावर उपाय काढा। आणि हे अमरावतीतच नाही, पूर्ण म्हणजे कसं गावोगावी मोहल्ल्यात एका प्रत्येक ठिकाणावर हे अवैध दारूचा खूप मोठं व्यसन लागलेलं आहे समाजाला। मला माहिती तर मिळायला पाहिजे की बाबा एक्स करतो, वाय करतो, झेड करतो, म्हणजे मला कारवाई करा। बरोबर म्हणून तुम्ही मला एक यादी देऊन टाका, हे लोक करतात, आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो। मला 100% सर याच्यासाठी एक तेव्हा पेशंट स्क्वॉड केला तर याच्यासाठी एकदम चांगला इलेक्शनचा टाइमचा बाल गुन्हेगारी जास्त वाढाचं जर जे कारण आहे बाल गुन्हेगारी तर अवैध दारू आणि गावरान याचे सर्टिफिकेट असते यांच्यामुळे आता यांच्या कुणाला आम्ही तुमच्या बहिणी म्हणून तुमच्यापर्यंत आलो आहे। आम्ही जरूर कारवाई करू, तुम्ही आमच्यापर्यंत आलेले आहात, निश्चितपणे आम्ही कारवाई करू। या अवैध दारूमुळे घराचे घर उद्ध्वस्त होत आहेत, कोणाचा नवरा मरते, कोणाचं लहान लेकरू दारू व्यसनावर लागलाय, म्हणजे शिक्षणाच्या वळणावर जायचं त्या बालांनी तर ते दारूच्या तुमचा मुद्दाही समजलो, त्यातली सामाजिक अडचणही समजलो, मी निश्चितपणे याच्यावर कारवाई करतो। ठीक आहे सर, म्हणजे आता इलेक्शन तुम्ही कोणत्या एरियापुरतं बोलताय? फ्रेझरपुरा नाव टाकलं, पडनेर आहे, विजयपूर आहे, वडाडी आहे, सर्व बिच्चू टेकडी आहे, संजय गांधी।